फेब्रुवारी 1898 माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांची जयंती. त्यानिमित्ताने त्यागमूर्ती रमाई यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करते. माता रमाईला कोटी कोटी वंदन करते. करुणेची कविता तू मावत नाहीस कवितेतही. करुणेची कविता तू मावत नाहीस कवितेतही. शब्दांशिवाय मैफिल तू मावत नाहीस स्वरांतही. डोळ्यांमधले व्याकुळ सागर मावत नाहीस दुःखातही. आर्ततेची सदा फुले तू मावत नाहीस अश्रुतही. सूर्याबरोबर संसार तुझा चांदणे झालीस आगीतही. सूर्याबरोबर संसार तुझा चांदणे झालीस आगीतही. आणि सौभाग्याचे वादळ तुझे मारून गेले मरणासही. वादळ तुझे मारून गेले मरणासही. माता रमाईला कोटी कोटी नमन करते. सिद्धार्थ गौतमाच्या जीवनात जे अमोल स्थान माता यशोधरेला आहे, तेवढे स्थान बाबासाहेबांच्या जीवनात रमाईचे आहे. सिद्धार्थाच्या बुद्धप्राप्तीच्या आड यशोधरा माता कधीच आल्या नाही. तशाच रमाई सुद्धा बाबासाहेबांच्या समाजातील पीडित शोषित वर्गाच्या उन्नती व उद्धार कार्यात कधीच आड आल्या नाहीत. सिद्धार्थांसाठी यशोधरा जशी चंदनासारखी झिजली, तशीच रमाई सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी अहोरात्र झिजली. त्या दोघींचेही जीवन एक समान आहे, एकाच दिशेने धावणारे. रमाईच्या समर्पित जीवनामुळेच बाबासाहेबांच्या जीवनाला, त्यांच्या कर्तृत्वाला एक आकार येऊ शकला. रमाईच्याच आधारामुळे बाबासाहेब आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण समाजासाठी देऊ शकले. बाबासाहेबांची स्तुती मिळवणे हे भल्या भल्याला अवघड होते. म्हणजे इतके दृष्टिवेत्ता होते, इतके दूरद्रष्टा होते परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, की त्यांच्याकडून स्तुती मिळवणे भल्या भल्यांना, मानो तर देव लोकांना सुद्धा हे अवघड होते. त्यांच्या दृष्टीने जो कोणी विचाराने आचरणाने मनुष्य बनला नाही, त्याला ते कधी महात्मा मानावयास तयार नव्हते. पण या दूरद्रष्टा बाबासाहेबांच्या आंतरिक स्तुतीला पात्र ठरणे पण ही एक दुर्मिळ गोष्ट होती. अशा या परमपूज्य बोधिसत्वाच्या हृदयात रमामाई म्हणजेच त्यांची रामू याबद्दल आदराचे उच्च स्थान होते. म्हणून तर त्यांनी पाकिस्तानची फाळणी या इंग्रजी ग्रंथाच्या प्रथम पृष्ठावर बाबासाहेबांनी अर्पण पत्रिका लिहिलेली आहे. इंग्रजी भाषेतील जो ग्रंथ आहे कोणता, पाकिस्तानची फाळणी, तर त्यांनी रमामाईसाठी अर्पण पत्रिका लिहिलेली आहे. तीच ही रमाईच्या कार्याची पावती आहे. बाबासाहेब लिहितात, रमूच्या स्मृतीस अर्पण. पुढे म्हणतात, तिच्या अंतकरणाचा चांगुलपणा, तिच्या मनाचा उदात्तपणा, तिच्या चारित्र्याचा निष्कलंकपणा, तिच्या चारित्र्याचा निष्कलंकपणा. त्याचप्रमाणे ज्यावेळी कोणी मित्र उरला नव्हता आणि आमच्या पोटापाण्याचा विवंचनेचा काळ होता, असे दिवस आम्हा दोघांच्या वाट्याला आले असता तिने ते दिवस मुखपणाने व्यतीत केले व माझ्या बरोबरही ते दुःख सहन केले आणि मज बरोबर तसलेही दिवस कुंडले. म्हणून तिच्यावरील सद्गुणांची आठवण देण्यासाठी हा ग्रंथ तिच्या स्मृतीस अर्पण करीत आहे. बाबासाहेबांनी लिहून गेले आहेत. शेवटी लिहितात, थोर तुझे उपकार. माता रमाईंना थोर तुझे उपकार. प्रिय रामू, बाबासाहेब आंबेडकरांची प्रिय रामू. कारण बाबासाहेबांच्या स्तुतीला भले भले लोक हे पात्र ठरत नव्हते. ते कधी त्यांना जे आचरणाने व विचाराने जे म्हणजे जे आचरणाने आणि विचाराने काय दृढ नव्हते, त्यांना ते कधी महात्मा म्हटले नव्हते. पण माता रमाई यांनी इतक्या खस्ता खाल्ल्या बाबासाहेबांच्या जीवन कार्यात की त्या खूप म्हणजे एक परमोच्च स्थान मिळून गेले. तर
मी थोडक्यात त्यांचं पूर्वायुष्य सांगते. रमाबाई भीमराव आंबेडकर, जन्म 7 फेब्रुवारी 1898, कुठे? वननगाव, महाराष्ट्र जिल्ह्यातील वननगाव. आणि मृत्यू त्यांचा 27 मे 1935, अगदी वयाच्या 37व्या वर्षी, राजगृह, दादर, मुंबईला. रमाईचे टोपण नाव रमाई, माता रमाबाई, बाबासाहेबांची रामू रमा. वडील भिक्खू धोत्रे म्हणजे वलंकर, आई रुक्मिणी भिक्खू धोत्रे वलंकर. अपत्य यशवंत आंबेडकर. मी थोडक्यात प्रकाश टाकते. आंबेडकरांचे तेव्हा भीमराव, बाबासाहेबांना भिवा सुद्धा उच्चारत असे. तर त्यांच्या मुलासाठी वधू पाहत होते. सुभेदारांना भायखळा मार्केट जवळ राहणाऱ्या वलंकराकडे लग्नाची मुलगी असल्याचे कळले. सुभेदारांना रमा पसंत पडली. मार्केटमध्ये आले. विवाह प्रसंगी बाबासाहेबांचे वय 14 वर्षे तर रमाईचे वय 9 वर्षे. लग्न मंडप तसेच पंचपक्वानाचं जेवण, झगमग ही कसली रोषणाई नव्हती. अतिशय साध्या पद्धतीने हे लग्न पार पडले. माता रमाई यांनी जीवनात फारच दुःख सहन केले आहे. तर त्यांचे कष्टमय जीवन बघूया. इसवी सन 1923 साली बाबासाहेब लंडनला गेले होते. त्यावेळी रमाईची खूप वाताहत होत होती. ती दुष्काळाच्या आगीत घोरपडत होती. बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांना रमाईचे हाल पाहिले नाही. त्यांनी काही पैसे जमा केले व ते पैसे रमाईला देऊ केले. तिने त्यांच्या भावनांचा आदर केला, पण ते पैसे घेतले नाहीत. स्वाभिमानी पतीची ती स्वाभिमानी पत्नी जिद्दीने दुःखांशी, अडचणींशी, गरिबीशी भांडत होती. मृत्यू सत्र, दुःख, त्याग, समजूतदारपणा, कारुण्य, उदंड मानवता व प्रेरणास्थान म्हणजे आमची रमाई. दीनदलितांची, आपल्या रंजल्या गांजल्यांची ती रमा आई. रमाईने अनेक मरणे पाहिली. प्रत्येक मरणाने ती थोडी थोडी मेली. मरण म्हणजे काय कळत नव्हते त्या वयात. आई वडिलांचा मृत्यू, त्यानंतर इसवी सन 1913 साली रामजी सुभेदारांचा मृत्यू. इसवी सन 1914 ते 1917 साली बाबासाहेब जेव्हा अमेरिकेला असताना रमेशचा मृत्यू. ऑगस्ट 1917 मध्ये बाबासाहेबांची सावत्र आई जिजाबाई यांचा मृत्यू. पाठोपाठ मुलगी इंदू, बाबासाहेबांचा मोठा भाऊ आनंदराव व त्यांचा मुलगा गंगाधर यांचा सुद्धा मृत्यू सतत रमाई डोळ्यासमोर पाहत होत्या. इसवी सन 1921 बाबासाहेबांचा मुलगा बाळ गंगाधर व इसवी सन 1926 मध्ये राजरत्नाचा मृत्यू पाहिला. बाबासाहेबांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांनी घरचे दुःख, घरची परिस्थिती कधी कळविली नाही. परदेशात जाऊन ज्ञान साधना करणाऱ्या बाबासाहेबांना मात्र रमाईने कधी आपल्या दुःखाची झळ पोहोचू दिली नाही. पती परदेशात शिक्षणासाठी गेले. रमाई एकट्या पडल्या. घर चालवण्यासाठी तिने शेण गोवऱ्या सरपणासाठी वनवन फिरल्या. पोयबावाडीतून दादर माहीम पर्यंत जात असत. बॅरिस्टराची पत्नी शेण वेचते म्हणून लोक नावे ठेवतील म्हणून काय, पहाटे सूर्योदयापूर्वी व रात्री 8 वाजता नंतर गोवऱ्या थापायला वरलीला ती माता रमाई जात असे. मुलांसाठी ती उपवास सुद्धा करू. अस्पृश्यतेच्या अग्निदिव्यातून होरपळून निघालेले बाबासाहेब आता समाजाला अस्पृश्यतेच्या रोगातून मुक्त करण्यासाठी व त्यासाठी निष्णात डॉक्टर होण्यासाठी अपार कष्ट घेऊ लागले होते. अर्धपोटी उपाशी राहून ते 18 तास अभ्यास करू लागले होते. त्याच वेळी रमाईने आपल्या निष्ठेने, त्यागाने आणि कष्टाने स्वतःच्या संसाराचा गाडा हाकलून बाबासाहेबांना ध्येय गाठण्यासाठी मदत केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशातून शिक्षण घेऊन मुंबईला आले असता त्यांच्या स्वागताला सर्व आंबेडकरी समाज मुंबईच्या बंदरात आला. रमाईला नेसण्यासाठी चांगली साडी सुद्धा नव्हती म्हणून काय,
त्यांनी जे राजर्षी छत्रपती शाहू महाराज ते बाबासाहेबांचे जेव्हा भेटीस आले होते, त्यांनी खुश होऊन आनंदित होऊन बाबासाहेबांना जो फेटा, भरजरी फेटा जो दिला होता, तोच फेटा बाबासाहेबांच्या सत्कार प्रसंगी तोच भरजरी फेटा नेसून बाबासाहेबांच्या स्वागतासाठी गेल्या होत्या. ते बोटीतून उतरताच त्यांच्या जय जयकाराने बंदर, जे मुंबईचे बंदर दुमदुमून निघाले. म्हणजे हे बंदर म्हणजे जहाज जिथे थांबतात ते. तर अनेक जण त्यांना भेटत होते, हस्त आंदोलन करीत होते, पण रमाई मात्र लांब कोपऱ्यात उभी होती. डॉक्टर बाबासाहेबांची नजर त्यांच्या रामूवर गेलीच. ते जवळ गेले. त्यांनी विचारले, रामू, तू लांब का उभी राहिलीस? तर मोठ्या विनम्रतेने, अगदी अधिकतेने रमाई म्हणाल्या, तुम्हाला भेटण्यासाठी सारा समाज आतुर झाला असताना मी तुम्हाला अगोदर भेटणे योग्य नाही. मी तर तुमची पत्नीच आहे. मी तुम्हाला कधीही भेटू शकते. बाबासाहेबांच्या ज्या बघा आठवणी. रमाईंनी 28 वर्षे बाबासाहेब आंबेडकर यांना साथ दिली होती. त्यांच्या अध्ययनात व्यत्यय येऊ नये म्हणून त्या राजगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ तासनतास बसून राहायच्या. बाबासाहेबांना कोणी भेटायला आल्यावर त्यांच्याशी तितक्याच अदबीने वागत. ते म्हणत, साहेब पुस्तकाच्या कोंडाळ्यात आहेत, नंतर भेटा. अशा म्हणत असताना ती जे लोक त्यांना बाबासाहेबांना भेटायला यायचे, कुठले सामाजिक कार्यकर्ते, कुठल्याही पक्षाच्या मदतीचा हात मागणारे, तर त्यांना जेव्हा त्यांची रवानगी करताना माता रमाई त्यांचे नाव, गाव, कामाचे स्वरूप, पुन्हा कधी येणार आहात हे सारे एका नोंदवहीत टिपण्यास सुद्धा सांगत. ते बी कुठं म्हणजे त्या अगदी नम्रतेने त्यांच्याशी वागत. मग काय, रमाबाई आंबेडकरांची रमाई कशी झाली बघा. एकदा बाबासाहेब आणि रमाई दादरच्या राजगृह बंगल्यावर राहत होते. त्यावेळी एकदा अचानक बाबासाहेबांना परदेशी काही कामानिमित्त जायचे होते. पण रमाईला एकटी घरामध्ये कसे राहायला ठेवायचे, म्हणून काय, बाबासाहेब धारवाडच्या त्याच्या वराडे मित्राकडे रमाईला त्यांनी पाठवले व काही दिवस तिकडेच राहायला सांगितले. कारण तब्येतीने माता रमाई ह्या हळूहळू खंगत चालल्या होत्या. तर त्यांची काळजी बाबासाहेबांना लागलीच होती. म्हणून धारवाडच्या त्यांच्या वराडे मित्राकडे त्यांनी रमाईला पाठविले आणि थोडे दिवस तिकडेच राहायला सांगितले. तर ते वराडे काका धारवाडमध्ये लहान मुलांचे वसतिगृह चालवत होते. त्या वसतिगृहाच्या आवारात खेळायला येत असत. एकदा अचानक 2 दिवस ते लहान मुले खेळायला आली नाही. माता रमाई जायचे तिथे फेरफटका मारायला. तर ते रोज जो वसतिगृहाचा आवार आहे, ती मुली खेळायला येत होती नेहमी. पण काय झालं, एकदा मधातच अचानक 2 दिवस ती आलीच नाही. म्हणून रमाई वराडे काका यांना विचारते, तर 2 दिवस झाली ही मुले कुठे गेली, खेळायला आवारात का आली नाही? त्यावेळी वराडे काका म्हणाले, ती लहान मुले 2 दिवसापासून उपाशी आहेत. कारण वसतिगृहाला जे अन्नधान्याचे अनुदान महिन्याला मिळायचे ते अजून मिळालेले नाही. ते मिळायला अजून 3 दिवस लागतील. अजून 3 दिवस ही मुले उपाशीच राहणार. आता मग वराळे अगदी कंठ दाटून म्हणाले की अजून 3 दिवस पर्यंत जे अनुदान येणार नाही, तर पुढचे 3 दिवस ही मुले उपाशीच, म्हणजे ती सतत 3 दिवस मुले उपाशी राहणार आहेत. अगदी म्हणजे भरल्या कंठाने ते रमाईला सांगू लागले. त्यावेळी रमाई लगेच आपल्या खोलीमध्ये जातात आणि रडत बसतात आणि कपाटातले सोनं ठेवलेला डब्बा आणि आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून वराळे यांच्याकडे देऊन म्हणतात की तुम्ही ह्या बांगड्या आणि डबा ताबडतोब विकून किंवा गहाण ठेवून ह्या डब्यामध्ये जितकं सोनं आहे आणि माझ्या हातातील ह्या सोन्याच्या बांगड्या विकून किंवा गहाण ठेवून
तुम्ही लहान मुलांसाठी खाण्याच्या वस्तू घेऊन या. मी अजून 3 दिवस ही लहान मुले उपाशी नाही. मी असून ही लहान लहान मुले 3 दिवस उपाशी राहू शकणार नाही. त्यावेळी वराळे काका त्या बांगड्या आणि डबा घेऊन जातात आणि लहान मुलांसाठी जेवणाच्या वस्तू घेऊन येतात. आणि लहान मुले त्यावेळी पोट भरून जेवण करतात, खूप आनंदी राहतात. ते पाहून रमाई खूप आनंदी होते. तिचा आनंद हा गगनात मावत नव्हता. त्यावेळी मग काय, ही सगळी लहान मुले रमाबाई आंबेडकरांना रमा आई म्हणून बोलायला लागला. आणि त्या क्षणापासून रमाबाई ही माता रमाई झाली. रमाबाई ही माता रमाई झाली, सगळ्यांची आई झाली. ख्यातनाम गायक मिलिंद शिंदे म्हणतात, भुकेल्या मुलांची दशा पाहुनी, भुकेल्या मुलांची दशा पाहुनी, बांगड्या सोन्याच्या रमानं दिल्या काढुनी. धन्य रमाई, धन्य रमाई, धन्य रमाई, धन्य रमाई. माता रमाईचा निर्वाण बघूया. रमाईची शरीर काबाड कष्टाने पोखरून गेलेलं होतं. रमाईचा आजार बळावला होता. इसवी सन 1935च्या जानेवारी महिन्यापासून रमाईचा आजार वाढतच चालला होता. मे 1935ला तर हा आजार खूपच विकोपाला गेला. बाबासाहेबांनी सर्व नामांकित डॉक्टरांना प्राचारण केले. औषधोपचारही लागू होत नव्हता. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून बाबासाहेब आजारी रमाईच्या जवळ बसून राहिले होते. ते रोज मग माता रमाईच्या काळजीने जवळ बसून राहू लागले. आजारी रमाई त्यांच्याकडे एकटक बघत असत, बोलण्याचा प्रयत्न सुद्धा करीत असत. पण अंगात त्राण नसल्यामुळे त्या बोलू शकत नव्हत्या. त्यांना स्वतः बाबासाहेब औषध देत असत आणि कॉफी किंवा मोसंबीचा रस स्वतःच्या हाताने पाजण्याचा प्रयत्न सुद्धा करीत असत. बाबासाहेबांच्या आग्रहामुळे रमाई थोडी कॉफी किंवा मोसंबीचा रस पीत असत. त्यांचा आजार काही केल्या बरा झाला नाही आणि बाबासाहेबांवर दुःखाचा फार मोठा आघात झाला. दादरच्या राजगृहासमोर लाखो लोक जमले होते. यशवंताबरोबर दिनांना पोरका करणारा तो दिवस उजाडला. 27 मे 1935 या रोजी सकाळी 9 वाजता रमाईची प्राणज्योत मावळली. सर्व परिसर आकांतात बुडाला. कोट्यवधी रंजल्या गांजल्याची रमाई माता त्यांना अंतरली होती. दुपारी 2 वाजता रमाईची प्रेतयात्रा वडळी स्मशानाकडे निघाली. त्याच दिवशी दुपारी 2 वाजता रमाईची प्रेतयात्रा वरळी स्मशानाकडे निघाली. आम्हा दुरावली मायेची सावली, निर्वाण पाहुली आमची रमाई माऊली. पहाडासारखा महामानव बाबासाहेब हे ढसाढसा रडले. जवळजवळ 30 वर्षाच्या संसारात प्रेमाने व धैर्याने भक्कम सोबत देणाऱ्या रमाबाई मध्येच अचानक सोबत सोडून न परतीच्या वाटेने कायमच्या दूर निघून गेल्या आणि बाबासाहेब आपल्या संसारात अगदी एकाकी झाले. बाबासाहेब आंबेडकरांचे रमाबाईंवर निश्चिम प्रेम होते. तिचे कष्ट पाहून त्यांचे मन तुटायचे. त्यांनी आपल्या रामूला पाठवलेल्या पत्रात त्यांच्या ह्या भावना प्रतिबिंबित व्हायच्या. मी सांगितल्याप्रमाणे थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ सुद्धा बाबासाहेबांनी आपल्या प्रिय रामूला अर्पण केलेला होता. तर ही आहे रमाई. आजच्या आंबेडकरवादी चळवळीचं व आपल्या माणूस म्हणून उभारणीत रमाईचं फार मोठं देणं आहे. रमाईवर बऱ्याच गोष्टी डॉक्युमेंटेड झालेल्या नाही, म्हणून त्यांच्या कार्याचे व विचाराचे कितीतरी संदर्भ आपल्यापर्यंत अजून पोहोचलेच नाही. रमाईची महानता बघायची असेल तर बाबासाहेबांना बघून लक्षात येईल. रमाई निर्वतली तेव्हा बाबासाहेब लहान लेकरासारखे रडत होते. इतकंच नाही तर त्यांनी खोलीत स्वतःला बंद करून जेवणं व बोलणं सुद्धा बंद केलं होतं. संन्यासी अवस्थेत पोहोचले होते. एक महापुरुष ज्याच्या कर्तृत्वाचा जगात डंका आहे, तो आपल्या पत्नीसाठी अगदी संन्यासी जीवन जगायला तयार होतो. यावरूनच
रमाईच्या विचाराची व कर्तृत्वाची पोचपावती मिळते. बाबासाहेब त्यांच्या संपूर्ण जीवनात एवढे भावुक व व्याकुळ कुठेच आढळत नाही जेवढे ते रमाईसाठी झाले होते. भलेही रमाईचे कार्य व विचार अनुल्लेखित राहिले असतील, पूर्ण विचार व चरित्र जगासमोर आले नसतील, ते डॉक्युमेंटेड झाले नसतील, पण बाबासाहेबांची त्यांच्याप्रती जी भावुकता आहे, व्याकुळता व प्रेम हे निसंदेह त्यांच्या महान योगदानाची, त्यागाचीही सिद्धी आहे. दारिद्र्य, उपाशी, मुलांचा आजारपण, त्यांच्या मृत्यू व बाबासाहेबांच्या समाजकार्यामुळे वैयक्तिक लक्ष न देऊ शकल्याने त्यांची रमाईंनी कधी तसं बाबासाहेबांना अपराधीपणाची भावना दिली नाही. उलट तेवढ्याच खंबीरपणे त्या उभ्या होत्या. आजची स्त्री वक्ता माता जिजाऊला, माता सावित्रीला, माता रमाईला कितीही ऐकल्या, त्यांना कितीही वाचलं, तरी स्वतःतला तो उलट स्वभाव कधी बदलायला तयार नाहीत. ह्या 21व्या शतकामध्ये आजच्या ह्या समाजात आपल्याला रमाई, ज्योतीची साऊ ही दिसायला आजच्या काळाची गरज आहे. कारण आपण वर्तमानात बघतच आहोत, 21वे हे शतक कुठे ना कुठे या स्त्री जातीला घेऊन गेलेलं आहे. जे आपल्याला राईट्स दिलेले आहेत संविधानाने, ज्या महाकारुणिक सम्यक संबुद्ध तथागत गौतम बुद्धांच्या समता आणि स्वातंत्र्याचा, समानताचा जो इथे गाढा उल्लेख दिलेला आहे, बाबासाहेबांनी तितक्याच अदबीने आपल्या संविधानात त्यांची बीजे रोवून ठेवलेली आहेत. त्या स्वातंत्र्याच्या अधिकाराचा आपल्या स्त्रिया खूप उलटा त्यांचा वापर करतात. त्यांनी फक्त वाचणं हीच त्यांची गरज नाही, तर त्यांच्या विचारांवर, त्यांच्या त्यागांवर आपण पाय रोवून त्यांना अंतर्मुख होऊन आजच्या स्त्रीने तसे वर्तन करावे. कारण बघा, आपल्या वर्तमान स्थितीत आपण बघतो की एक मुलगी, आई बाबा मुलीला शिकवतात, थोडी पाहायला दिसायला थोडी सुंदर असली आणि ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असली, तिला गव्हर्नमेंट जॉब नसला तरी ती काय म्हणते, मला फ्रीडम आहे, संविधानानं फ्रीडम दिलं. 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टच्यात त्यांना फरक माहीत नाही, पण फक्त संविधानानं मला अधिकार दिला. पूर्वीच्या स्त्रियांना त्यांनी वाचावं की त्यांनी कसं कसं जीवन व्यतीत केलं आहे. 1700, 1800, 1900 हे सर्व शतक, ह्या शतकांमध्ये पिढ्यानपिढ्यातून स्त्री आपल्या अदबीने चालत आलेली आहे. आपली जेव्हा भारतीय संस्कृती ही मातृप्रधान होती, तेव्हाही त्या मोठ्या अदबीने स्वतःच्या स्वातंत्र्याचा गैरफायदा न घेता व्यवस्थित त्यांनी राज्यकारभार सांभाळलेला आहे. पण आजच्या मुलीने त्यांना पायधुडीच लावलेला आहे. शिकायला जातात, 7वी 8वी पासून त्यांच्या हातात मोबाईल असतो, स्मार्टफोन असतो, त्यांचा गैरवापर करतात. एक स्त्री असून मी मुलींना, कारण आपल्या लिंकला सर्वात जास्त ऐकणारे सहनशक्ती असणाऱ्या आपल्या स्त्रियाच असतात. मग काय करतील, आज इकडल्या कानानं ऐकतील माझं वक्तव्य आणि उद्या सकाळी जैसे ते जेवण खाऊन करतील, आराम करतील, उद्या सकाळी कालचा वक्तव्य, कालचं काय माधुरीताईचं छान झालं, छान बोललं, किंवा हे नाही बोललं, ते नाही बोलायला पाहिजे होतं, ते बोललं, असो. पण मी आवाहन करते की थोडं आंतरिक दृष्टीने तुम्ही रमाईला वाचा, ज्योतिबांच्या सावित्रीला वाचा, जिजामातांना वाचा. ते 6 वर्ष शहाजी राजे औरंगजेब जे मोगलांच्या अटकेत होते, त्यांच्या बंदिस्त होते, 6 वर्ष त्यांनी ते आयुष्य कसे घालविले असतील. त्यांचा त्याग तुम्ही ऐका, वाचून होणार नाही.
फक्त त्यांना जयंती पुण्यतिथी आली तर हार टाकू नका किंवा केक कट करू नका. त्यांच्या विचारांना डोक्यात घ्या. कारण आपण मोठमोठे वक्ते येतात आपल्या समोर, त्यांचे वक्तव्य इतके सुंदर असतात, असं वाटते की आपण उठूया आणि लगेच कंबर कसून आपण समाजकार्याला स्वतःला समाजकार्यात झोकून देऊया असं वाटते. पण जेव्हा आपण त्यांचे विचार डोक्यात आणून तसे आपण आचार विचार आणून त्या तसेच आचरण करू, तेव्हाच खऱ्या अर्थाने ह्या महान त्यागी स्त्रियांना अभिवादन ठरेल. तर दारिद्र्य, उपाशी, मुलांचा आजारपण, त्यांचा मृत्यू व बाबासाहेबांच्या समाजकार्यामुळे वैयक्तिक लक्ष न देऊ शकल्याने त्यांनी कधी तसं बाबासाहेबांना अपराधीपणाची भावना सुद्धा दिली नव्हती. उलट तेवढ्याच खंबीरपणे रमाई उभ्या होत्या. बुद्धासारखं जीवन त्या जगल्या. बुद्धांनी, तुम्हाला माहित आहे सर्वांना, ज्यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा पवित्र ग्रंथ वाचन केलेलं असन, की कुठल्या राजेशाहीतून ते पायवाटेवर आले आणि सत्याचा शोध लावून इतकं मोठं खुलं आभाळ, हे सर्व युनिवर्स आपल्यासाठी समतेच्या तत्वावर जगायला मोकळं करून दिलं. बुद्धासारखं जीवन त्या जगू शकल्या. ना ईर्ष्या ना मोह, सत्कारणी आयुष्य व त्याच्या फळांची कधी न केलेली अपेक्षा. कर्म करत राहिल्या, फळाची त्यांनी अपेक्षा केलेली नाही. एकदा एका हॉस्टेलसाठी जेव्हा मी कमी जे आता सांगितले त्या हॉस्टेलसाठी पैसे कमी गेले, तर आपले विद्यार्थी आश्रमातले मुलं मुली उपाशी राहू नये, तर काय त्या दिवसामध्ये 2 दशकांचं दारिद्र्य भोगून आर्थिक परिस्थिती थोडी का सुधारली होती. पण त्या मुलांना बघून त्यांनी हातातल्या सोन्याच्या बांगड्या मोडायला लावून त्या मुलाची व हॉस्टेलची सोय त्यांनी करायली. ही मोहमुक्त दानवृत्ती कशासाठी व कोणासाठी होती? आपली पुढची पिढी घडण्यासाठी. रमाई अशिक्षित म्हणून प्रोजेक्ट केलं जातं, ती भोळी होती म्हणून सांगितलं जातं. पण हे काय आहे? सगळे चुकीचे नॅरेटिव्ह आहे. रमाई गोपाळ बाबा वलंकर यांच्या नात्यातली होती. गोपाळ बाबा वलंकर अस्पृश्य चळवळीचा पहिला नेता म्हणून स्वतः बाबासाहेबांनी त्यांच्या महाड येथील भाषणात गौरव केला होता. जे नात्यातील गोपाळ बाबा वलंकर होते, तर त्यांनी महाडच्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी त्यांचा शब्दामध्ये गौरव केला होता. गोपाळ बाबा वलंकरांनी विटाळ विनाश पुस्तक 1890 मध्येच लिहिलं होतं. कोकणात तत्कालीन महार सैन्यात अधिक संख्येने भरती होते. कोकणात पूर्ण वसाहतीच्या वसाहती मिलिटरी रिटायर्ड अस्पृश्य विशेषतः महारांच्या होत्या. कंपनी नियमानुसार त्यांना शिक्षण सक्तीचं होतं, म्हणून शिक्षणाचा प्रसार सर्व घरात झाला होता. किंवा महार रेजिमेंटच्या वेळेस इंग्रजी वाचता बोलता येणाऱ्याची संख्या ही मोठी होती. बॉम्बे इन्फंट्रीमध्ये एकेकाळी 16% सैनिक हे अस्पृश्य म्हटले जाणारे महार जातीचे होते. अस्पृश्य चळवळीचा संघटित प्रयत्न बाबा वलंकर यांच्या नेतृत्वाखाली त्या काळी झाला होता. शिक्षण व शासकीय रोजगारासाठी त्यांची ही चळवळ सक्रिय होती. अशा सामाजिक, शैक्षणिक, व्यावहारिक बॅकग्राऊंड मधून येणारी ही आमची रमाबाई आंबेडकर, आमची रमाई बाबासाहेब आंबेडकरांची रामू, मग ही अशिक्षित भोळी कशी असेल? बाबासाहेब रमाईचा राजगृहावरचा जो बाबासाहेबांबरोबरचा जो रमाईचा राजगृहावरचा जो सोबतचा जो फोटो आहे, त्या फोटोवरून सर्वांनी काय रमाईला जज केलं आहे की तो फोटो मवाळ उदास दिसतो. पण खरं काय आहे, तेव्हा रमाई टीबीच्या आजाराने ग्रस्त होत्या व अशा आजारपणाचे ते फोटो आहेत. आपली रमाई खंबीर, धडधाकड होती. व्यवहार जगाचं ज्ञान होतं. सामाजिक चळवळ
व आपण आपला पती कार्य करतो. आपला पती सामाजिक चळवळीमध्ये आहे याची तिला जाणीव होती. रमाईशिवाय आंबेडकरवादी चळवळ शक्य झाली नसती. आजच्या आपल्या सुधारलेल्या आयुष्यात सुखाच्या दिवसात त्या रमा माऊलीचं अदृश्य हात आहे. आपण काही ग्रंथामधून वाचत आलेलो आहोत. पूर्वीसारखं तर काय ते नॅरेशन लोकांनी केलेलं आहे त्यानुसार आपण रमाईला फार कमी ओळखत होतो. तर मी थोडक्यात रमाईवरील पुस्तके सांगते. यशवंत मनोहरांची रमाई, त्यागवंती रमा माऊली, नाना ढाकुलकर, जे विजय प्रकाशनमध्ये नागपूर इथे 403 पेजचा आहे. नाना ढाकुलकर यांनी लिहिलेलं त्यागवंती रमा माऊली. यानंतर प्रिय रामू, योगीराज बागुल, ग्रंथाली प्रकाशन 230 पेजचं आहे. तसेच लोकप्रिय संस्कृती सुद्धा रमाबाई आंबेडकरांच्या सन्मानार्थ अनेक गोष्टींना त्यांचे नाव दिले गेले आहे. आज शैक्षणिक संस्था सुद्धा मी थोडक्यात मातोश्री रमाबाई आंबेडकर हायस्कूल, कुठे? औरंगाबादला. रमाबाई आंबेडकर विद्यालय सावली, माता रमाबाई आंबेडकर गर्ल्स हायस्कूल गारगोटी, तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर. ह्या विद्यालयाची स्थापना 1990 झालेली आहे. रमाईवर चित्रपट सुद्धा आहे. रमाई 2019 मध्ये बाळ बर्गाले यांच्या दिग्दर्शनाखाली मराठी चित्रपट आहे. त्यात रमाईच्या मुख्य भूमिकेमध्ये वीणा जामकर, तसेच रमाबाई भीमराव आंबेडकर, रमाबाई चा चित्रपट निघालेले आहेत. आता पुन्हा म्हणजे दोहरावून पुन्हा ही मालिका संपादन झालेली आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरवगाथा. मग रमाबाई आंबेडकरांच्या या भूमिकेत कोण? शिवानी रांगोळीकर यांनी पार पाडलेली आहे. तर असं थोडक्यात मी रमाईच्या त्यागाची पोचपावती तुमच्या समोर उल्लेखित केलेली आहे. तर आजच्या मुलीला आपण स्वतःपासूनच सुरुवात करायची की आदर्श नको घेऊ त्या माधुरीचा, ऐश्वर्याचा, तुला लोक खुजे करतील. सिनेतारा नटी म्हणून खुजे करतील. आदर्श घे तू साऊचा, जिजाऊचा, माता रमाईचा. तुझ्याकडे काय ते अभिमानाने बघतील. अशा त्यागमूर्ती रमाई ह्या चळवळीतील बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक चळवळीतील महानायिका आज ठरल्या आहेत. आपण त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर घेऊया. मी सर्व स्त्रिय जातीला आवाहन करते की तुझे आहे तुझपासी, परी जागा तू का चुकलासी. का चुकतोस? आपण स्वतः सुशिक्षित झालेलो आहोत. त्यापेक्षा माता रमाई लिहायला वाचायला शिकलेल्या होत्या. त्यांना आपण खऱ्या अर्थाने सुशिक्षित म्हणू की आज आपण ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन कमावतो आणि ड्युटीच्या मागे मागे धावतो. नाही लागली ड्युटी तर मला ड्युटीवाला नवरा पाहिजे असे आपण खूळ मनात ठेवतो. गव्हर्नमेंट परमनंट जॉबवाला मुलगा, त्यालाही सुद्धा खस्ता खाव्या लागतात. ह्या आंबेडकरी समाजातील मुलीला ही नितांत आवश्यकता आहे की आई बाबांनी मुलीच्या ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावे. कारण शिकून घरी राहते मुलगी आणि मग ते की परमनंट गव्हर्नमेंट जॉबवाला मुलगा पाहिजे. तर त्या वेळचा तो स्त्रियांचा त्याग तुम्ही लक्षात घ्या आणि स्वतःकडे बघा. मला ड्युटी नाही. एक मुलगा 12वी पर्यंत शिकतो, त्याच्या खांद्यावर घराची जबाबदारी येते. मुलीला कोणी म्हणत नाही की मुली तू कामाला लाग. मुलगा बिचारा 12वी शिकतोय, त्याला लगेच आई वडील टोचणी देतात.
काहीतरी कामधंदा कर, काय करशील शिकून. आणि आपल्या संविधानामध्ये स्त्रीला स्वातंत्र्य दिलेलं आहे, तर शिकतच राहते. पण आपण त्यांची पण परिस्थिती जाणूया, समोरच्या पक्षाची पण परिस्थिती जाणूया. एक से भला दो, तुझं 2 आणि माझं 1, 3 रुपये कमावूया. आणि आपल्या समाजातील मुली पॉझिटिव्ह राहून मुलाच्या कार्यात हातभार लावतील.